श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र मधील श्लोक आणि श्लोकांचे अर्थ. श्लोक नंबर 114. अनादिर्भुर्भुवो लक्ष्मी सुवीरो रुचिरांगदः जननो जनजन्मादिर भीमो भीमपराक्रमः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. श्री विष्णूंच्या सहस्रनामांपैकी हे 941 नंबरचं नाव अनादि, जो आद्य कारण आहे असा व त्याला स्वतःला कुठलेही कारण नाही असा. श्री नारायण हा अनादि व अनंत आहे. 942 नंबर भूर्भुव, जो भूमीचा प्रत्यक्ष आधार आहे असा. पृथ्वी नित्य अंतरिक्षात फिरत असते. आपण असे म्हणू शकतो की जो स्वतःच पृथ्वीही आहे व ज्या अंतरिक्षामध्ये सर्व विश्व राहते व आवर्तित होत असते, तो आधारही श्री नारायणच आहे. 943 नंबर लक्ष्मी, जो सर्व विश्वाचे वैभव संपत्ती गौरव आहे असा. जर आत्माच नसता तर सर्व निश्चल अजात व मृत राहिले असते. सर्व प्राणी मात्रांमधील जीवन व शुद्ध चैतन्य हे त्याचेच वैभव आहे व हे क्रियाशील विश्व त्याचे मध्ये राहते व त्याचा उगमही तोच आहे. काही पाठभेदांत 942 व 943 या संज्ञा एकत्र केलेल्या आढळतात. त्या दोन्हींचा मिळून अर्थ होईल जो विश्वातील वैभव आहे व अंतरिक्षाचेही वैभव आहे असा श्रीहरी. 944 नंबर सुवीर, ज्याला असंख्य गती आहेत व त्या सर्व अत्यंत दिव्य आणि गौरवशाली आहेत असा. त्याने आपल्या सर्व अवतारांतील आपल्या सर्व कृत्यांमधून व यशामधून आपला अतुलनीय भव्य पराक्रम प्रगट केला आहे. 945 नंबर रुचिरांगद, जो अत्यंत तेजस्वी सुंदर भुजबंध धारण करतो असा. भुजबंध या नावाचा अलंकार पूर्वीचे काळी राजे महाराजे वापरत असत व त्यामुळे शत्रूंच्या तलवारीच्या आघातापासून भुजांचे रक्षण होत असे. 946 नंबर जनन, जो सर्व प्राणी मात्रांस जन्म देतो असा. श्री नारायण हा सर्वांचा महान पिता आहे, कारण सर्व विश्व त्याचेच पासून जन्माला आले आहे. सर्व सृजनापूर्वी तोच होता. त्याचे पासूनच सर्व उत्पन्न झाले. त्याच्यामध्येच सर्वांना अस्तित्व आहे व त्याच्याच सामर्थ्याने सर्वांचे भरणपोषण होत असते. अर्थात श्री नारायणच जगतपिता जगदीश्वर आहे. 947 नंबर जनजन्मादी, जो जगतातील सर्व जीवांच्या जन्माचे एकमेव मूल कारण आहे असा. वासना ह्या केवळ निमित्त कारण असतात, परंतु सत्य व अंतिम कारण आहे श्री नारायण. 948 नंबर भीम, ज्याचा आकार अत्यंत भव्य असल्याने पापी लोकांच्या मनात ज्याच्यामुळे भय निर्माण होते असा. हे तुझे हे अद्भुत उग्र रूप पाहून सर्व विश्व भयभीत झाले आहे असे भगवंतांचे रूप पाहून अर्जुन घाबरून म्हणतो. तसेच तो म्हणतो, महात्मन तुझी ही अनंत भव्य रूपे पाहून सर्व विश्व व मीही अत्यंत भयभीत झालो आहेत. तुझे हे आकाशाला भिडणारे भव्य रूप पाहून माझे हृदय भीतीने मृतवत झाले आहे. हे विष्णू, माझ्या मनाला धीर नाही की शांतीही नाही असे वारंवार उद्गार भगवंतांचे भव्य विश्वरूप पाहून अर्जुनाला काढावे लागले. 949 नंबर भीमपराक्रम, ज्याचा पराक्रम दुर्दमनीय असून शत्रूंना भय निर्माण करतो तो. थोडक्यात ज्याच्या आधी कोणी नाही असा. पृथ्वीचाही आधार, शोभासंपन्न शुभ गती असलेला,
कल्याण रूप बाजूबंद धारण करणारा, प्राणी मात्राला उत्पन्न करणारा, सर्व जीवाच्या उत्पत्तीचे मूल कारण, भयप्रद, भयोत्पादक, पराक्रम करणारा असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 115. आधार निलयोधाता पुष्पहास प्रजागरः ऊर्ध्वगः सत्पथाचार प्राणद प्रणवपणः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 950 नंबर. आधार निलय, जो मूलभूत आधार आहे असा, सर्व अस्तित्वाचा आधार, सर्व सजीव निर्जीवास आधार आहे पृथ्वी, व ही पृथ्वी त्या परमात्म्याच्या आधारानेच राहते. व्यक्तीमध्ये अंतरात्म्याच्या आधारावरच मन आपले नामरूपात्मक जग उभारते. 951 नंबर. अधाता, ज्याचेवर कोणी आज्ञाकारी अगर शासक नाही असा, कारण तोच सर्वश्रेष्ठ शासक आहे, तोच विधीही आहे. विधी व विधाता एकरूपच आहे, हे त्यातील चिरंतन सत्य आहे. 952 नंबर. पुष्पहास, जो उमलणाऱ्या पुष्पांप्रमाणे प्रकाशित होतो असा. कळी उमलते व त्यातून पुष्प प्रकट होते, परंतु पुष्प कळीमध्ये आधीही अप्रकट अवस्थेत असतेच. स्वतः परमात्मा महाप्रलयाचे वेळी अव्यक्त अवस्थेमध्ये असतो व वासनांची परिपूर्ती करण्याकरता पुन्हा नामरूप जगताच्या रूपाने विकसित होतो, म्हणून त्यास पुष्पहास अशी संज्ञा दिली आहे. 953 नंबर. प्रजागर, नित्य जागृत, ज्याला कधीच निद्रा येत नाही असा. निद्रा म्हणजे अज्ञान, सत्याबद्दलचे अज्ञान म्हणजेच अविद्या, व या अविद्येमुळेच मी व माझे हे विपरीत ज्ञान निर्माण होते व त्यातूनच दुःख व संकटे निर्माण होतात. श्री नारायण स्वतः आत्माच असल्याने सतत जागृत असतो व आपल्या अनंत दिव्य स्वरूपात भक्तांकरता नित्य प्राप्त होऊ शकतो. 954 नंबर. ऊर्ध्वग, जो नेहमी सर्वांचे वर शिखरावर स्थित असतो किंवा जो नेहमी ऊर्ध्व दिशेने जातो, तो परमोच्च सत्य आहे व उत्क्रांतीचे शिखर आहे. जो सतत उत्तरोत्तर ऊर्ध्व दिशेने जातो तो ऊर्ध्वग. 955 नंबर. सत्पथाचार, जो नेहमी सत्य मार्गाने चालतो तो. जो मार्ग आक्रमिला असता सत्याची प्राप्ती होते तो सत्पथ. तो निष्ठेने आचरण करणाऱ्यांचेच इतरेजन अनुकरण करत असतात, अशी भगवंत गीतेमध्ये सूचना देतात. भगवंत स्वतः पूर्णतेचे प्रतीक आहेत. भक्त त्यास आदर्श ठेवून आपल्या आयुष्यात भगवंतांचे निरपेक्ष प्रेम, चांगुलपणा व पूर्ण शांतीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. 956 नंबर. प्राणद, जो सर्वांना प्राणदान करतो तो. आपल्या शास्त्राप्रमाणे प्राण म्हणजे जीवनाची व्यक्त दशा दर्शविणाऱ्या शारीरिक क्रिया व घडामोडी होत. आपली सर्व इंद्रिये, मन, बुद्धी हे त्या आत्मस्वरूप नारायणाकडूनच शक्ती मिळवितात व त्यामुळेच शारीरिक संवेदना, मानसिक संस्कार व बुद्धीने ज्ञान मिळवण्याची क्रिया करू शकतात. म्हणूनच त्याला प्राणद म्हटले आहे. 957 नंबर. प्रणव, प्रणव म्हणजे ओंकार. वेदामध्ये पूर्ण सत्य हे ओंकाराने दर्शविले जाते. परमसत्य प्रकट करणारा ध्वनी म्हणजेच ओंकार. श्री नारायणास प्रणव म्हटलेले आहे, कारण नारायणाचे स्वरूपच ओंकार आहे. 958 नंबर. पण, सर्व विश्वाचा सर्वश्रेष्ठ अधिकारी. पण ह्या धातूचा अर्थ होतो
व्यवहार करणे. तो सर्व कर्माचे योग्य बक्षीस देतो. प्रत्येक व्यक्तीला योग्य ते आदेश देतो व त्याचेकडून योग्य ते कर्म करवितो. मानव व सुनिश्चित नियमांनी बद्ध झालेले विश्व यांच्यामधील क्रियांचे व्यवस्थापन व अधिक्षणही तोच करतो. थोडक्यात पृथ्वी आदी पंचभूतांच्या आधाराचाही आधार, स्वयंभू, प्रपंच रूपाने विकसित होणारा, नेहमी जागरूक, सर्वांच्यावर राहणारा, सन्मार्गाने आचरण करणारा, मृत परीक्षितादींना प्राण देणारा, ओंकार स्वरूप, व्यवहार दक्ष असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 116. प्रमाणं प्राणनिलय प्राणभृत् प्राणजीवनः तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्म मृत्यू जरातिगः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 959 नंबर. प्रमाणम, जो स्वतः वेद स्वरूप आहे असा. वेद हेच त्या परमसत्याचे प्रमाण आहे, किंवा दुसऱ्या तऱ्हेने असे म्हणता येईल की जो शुद्ध चैतन्य स्वरूप प्रज्ञानम आहे तो. श्रुतीमध्ये उल्लेखिल्याप्रमाणे प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे प्रज्ञान हेच ब्रह्म आहे. 960 नंबर. प्राणनिलय, ज्याचे मध्ये सर्व प्राण स्थित होतात असा. तोच सर्व प्राणीमात्रांच्या सर्व क्रियांचा मूलभूत चैतन्यदायी आधार आहे. 961 नंबर. प्राणभृत, सर्व प्राणांवर जो अधिशासन करतो तो. श्रीहरीच स्वतः प्रत्येक प्राणीमात्रास अन्न खाणे, पचविणे, उत्साही वाटणे, क्रिया करणे व त्याची फलप्राप्ती करून घेणे, प्रौढ होणे, मरणे इत्यादी कर्मे करावयास लावतो. या सर्व कर्मामध्ये कर्माध्यक्ष दिव्य चैतन्य असा आत्मा श्री नारायण आहे. आत्मा पृथ्वी तलावरील सर्व प्राण्यांमध्ये शांत व अलिप्त राहून त्यांच्या सर्व क्रिया स्वतःच्या अस्तित्वाने प्रवर्तित करतो व घडवून आणतो व चालू ठेवतो. 962 नंबर. प्राणजीवन, सर्व प्राणीमात्रांस श्वासोच्छवासाचे द्वारा जिवंत ठेवतो तो प्राणजीवन. ही संज्ञा येथे तशी फारशी आनंददायक वाटत नाही, कारण या आनंददायी अर्थाची संज्ञा यापूर्वीच येऊन गेली आहे. अर्थात प्रेमामध्ये प्रेमिकाने आपल्या प्रेमास्पदास किती वेळा त्याच नावाने हाक मारावी याला काही नियम नाही, परंतु आपण आणखी खोल विचार केल्यास जास्त नवा अर्थ सुचतो. तो म्हणजे प्रत्येक श्वासालाही चैतन्याचा दिव्य स्पर्श करणारा तो प्राणजीवन श्रीहरी होय. 963 नंबर. तत्वम, सत्य, जे नित्य असून साररूप तत्व आहे. साक्षात्कारामध्ये ज्याचा अनुभव येतो ते तत्व आत्मा श्री नारायण आहे. 964 नंबर. तत्वविद, ज्याला सत्यज्ञान पूर्णतः झाले आहे असा, म्हणजेच त्या आत्म्याचे स्वस्वरूपच होय. त्या आत्म्याचे ज्ञान झाले असता ते जाणणारा आत्मस्वरूपच होऊन जातो. आत्मस्वरूप नारायणच ब्रह्मस्वरूप सत्य पूर्ण जाणतो, कारण तेच त्याचे स्वरूप आहे. 965 नंबर. एकात्मा, अद्वैत सत्य, एक आत्मस्वरूप नारायणच या विश्वातील चराचरातून जीवरूपाने अनंत रूपाने प्रकट होतो. 966 नंबर. जन्म मृत्यू जरा तिघ, ज्याचे मध्ये कुठलाही बदल परिवर्तन होत नाही असा. जगतातील प्रत्येक क्षणभंगूर वस्तू सतत बदलत असते व तो बदल अत्यंत दुःखदायक असतो. हे बदल म्हणजे जन्म, वर्धमान होणे, क्षीण होणे, विकार होणे,
मृत्यू पावणे, ज्यास यातील कुठलाच बदल स्पर्श करू शकत नाही असा आत्मस्वरूप नारायण अनंत, शाश्वत, सम व महान आहे. त्याचे स्वरूप स्पष्ट करताना गीतेने उद्घोषित केले आहे, जो जन्मरहित आहे, कधीही मृत होत नाही व नेहमीच अस्तित्वात असलेल्या त्याचे अस्तित्व कधीच नष्ट होत नाही. थोडक्यात स्वतः प्रमाण स्वरूप, प्राणाचा आधार, अन्न रूपाने प्राण्यांचे पोषण करणारा, प्राणवायूने जीवन देणारा, ब्रह्मरूप, आत्मतत्व जाणणारा, अद्वितीय, जन्म मृत्यू वार्धक्य आदी शरीर धर्म नसलेला, असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 117. भूर्भुवस्वस्तरुस्तारः सविता प्रपितामहः यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञांगो यज्ञवाहनः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 967 नंबर. भूर्भुवस्वस्तरु. भू म्हणजे जगत, भुव म्हणजे अंतरिक्ष, स्व म्हणजे स्वर्ग, या तीनही लोकांना व्यापून असलेल्या जीवन वृक्षामधील प्रत्यक्ष रस हा श्री विष्णूच आहे. भू, भुव, स्व या वैदिक नावांनी हे तीन लोक प्रसिद्ध आहेत. संस्कृतमध्ये लोक म्हणजे अनुभव क्षेत्र होय. त्यामुळे या तीन संज्ञांना व्याहूती असे म्हटले आहे. व्यक्तिगतरित्या त्यांनी आपल्या जागृत, स्वप्न, सुषुप्ती या जाणीवेच्या अवस्थेतील अनुभव दाखविले जातात. व्याहूती हे मंत्रवर्ण आहेत व त्याच्या सहाय्याने परमात्मा स्वतः आहुती देऊन यज्ञ करीत आहे व त्यानेच या विश्वाचे पालन पोषण होत असते. या सुंदर रूपकाने आत्मस्वरूप श्री नारायण हाच दिव्य असा रस असून तो जाणीवेच्या सर्व स्तरावरील सर्व अनुभवांमधून सर्व वेळी या तीनही लोक व्यापणाऱ्या जीवन वृक्षामधून वाहत असतो असे सुचविले आहे. 968 नंबर. तार. जो सर्वांना तारून नेतो तो. पूर्ण शरणागत होऊन अढळ श्रद्धेने व भक्तीने जर आवाहन केले तर भक्तांना या संसार सागरातून तारून नेणारा एकमेव सनातन नावाडी तोच आहे. तोच तारण आहे. ज्ञानपूर्वक एकाग्र व भक्तियुक्त चित्ताने ध्यान केले असता आपल्या प्रत्येकामधील जाणीव जागृत होऊन वरच्या स्तरावर पोहोचते व त्या स्थितीत नित्य पूर्ण ब्रह्माचा अनुभव येतो. तोच श्री नारायण. 969. सविता. सर्व लोकांना जन्म देणारा तो विश्वाचा आदी पिता आहे. 970 नंबर. प्रपितामह. सर्व जीवांच्या पित्यांचाही पिता आहे असा. त्रिमूर्तीमधील विधाता ब्रह्मदेव हा स्वतः त्या आत्मतत्वामधून निर्माण झाला. ब्रह्मदेवास आपल्या वाङ्मयात पितामह म्हटले जाते. 971 नंबर. यज्ञ. ज्याचे यज्ञ हेच स्वरूप आहे असा. सर्व जगताचे कल्याणाकरता व सर्व जीवांच्या सुख स्वास्थ्याकरता अत्यंत शुद्ध अंतःकरणाने पूर्ण समर्पित भावाने व सर्वांच्या सहकार्याने केलेले कर्म म्हणजेच यज्ञ होय. ज्या ज्या ठिकाणी असे स्वार्थरहित सर्वांच्या सहकार्याने कर्म केले जाते तेथे त्या जीवांच्या कर्मामधून यज्ञ स्वरूप नारायणच प्रकट होतो. 972 नंबर. यज्ञपती. सर्व यज्ञांचा स्वामी. सर्व निस्वार्थी व एकोप्याने केलेल्या कर्मांचा यज्ञांचा मी भोक्ता आहे हे भगवंतांचे आनंदोद्गार आहेत. तसेच ते म्हणतात सर्व यज्ञांचा भोक्ता व प्रभूही मीच आहे. 973 नंबर. यज्वा.
वेदांनी घालून दिलेल्या नियमांप्रमाणे अत्यंत कसोशीने जो यजन करतो तो, आपल्या सर्व दिव्य कर्मामध्ये जो ही यज्ञ भावना सदैव जागृत ठेवतो तो श्रीनारायण यज्वा आहे. 974 नंबर. यज्ञांग. यज्ञामध्ये उपयोगात आणली जाणारी साधने वस्तू हीच ज्याची अंगे आहेत असा. हरिवंशामध्ये वर्णन केल्याप्रमाणे यज्ञामधील वस्तू सर्व नारायणाचीच अंगे आहेत. 975 नंबर. यज्ञवाहन. वेदांमधील आदेशांप्रमाणे जो पूर्णपणे विधियुक्त व बिनचूक यज्ञक्रिया करतो तो यज्ञवाहन होय, तोच नारायण होय. थोडक्यात भू भुव स्व या तिन्ही लोकांना व्याप्त करणारा, संसार वृक्ष रूप संसार तारून नेणारा, सर्वांना उत्पन्न करणारा, पितामह ब्रह्माचाही पिता, यज्ञ स्वरूप, यज्ञांचा स्वामी, यजमान स्वरूपानेच यज्ञ करणारा, यज्ञ हेच ज्याचे अंग आहे असा यज्ञ चालवणारा, असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 118. यज्ञ भृत्यज्ञ कृद्यज्ञी यज्ञ भुग्यज्ञ साधनः यज्ञांत कृद्यज्ञ गुह्य मनमन्नाद एव च. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 976 नंबर. यज्ञभृत. यज्ञाचे अनुशासन करणारा, जो स्वार्थरहित समर्पित भावनेने केलेली सेवारूप सत्कर्मे म्हणजे यज्ञ करण्यामध्ये आपल्याला मदत करतो व पूर्णतेला नेतो तो यज्ञभृत श्री नारायणच होय. 977 नंबर. यज्ञकृत. यज्ञ करणारा किंवा दुसरा अर्थ यज्ञ नष्ट करणारा. यज्ञ म्हणजे स्वार्थरहित मनाने भगवंतावरील पूर्ण श्रद्धेने, प्रेमाने व आनंदाने केलेली सेवारूप सत्कर्मे. भगवंत स्वतः सर्व सृजन कर्म याच यज्ञ भावनेने करत असतो व याच यज्ञाचा शेवटही विलय रूपाने तोच घडवून आणतो, म्हणूनच तो यज्ञकृत आहे. या संज्ञेचा दुसरा अर्थ होईल सज्जनांचा यज्ञ म्हणजे सत्कर्मे तो पूर्ण करतो व दुर्जनाचे कर्म नष्ट करतो, म्हणून तो यज्ञकृत आहे. 978 नंबर. यज्ञी. सतत चालणाऱ्या यज्ञांचा तो नित्य भोक्ता आहे असा. ज्या अर्थी सर्व यज्ञामध्ये सर्व क्रिया नारायण केंद्रित व नारायण समर्पित होतात, त्या अर्थी तोच यज्ञ आहे, यज्ञाचा भोक्ता आहे. 979 नंबर. यज्ञभूक. यज्ञाच्या अग्नीमध्ये जे जे समर्पित केले जाते व ज्या ज्या देवतांना आदराने व आनंदाने आवाहन केले जाते ते सर्व नारायणासच जाऊन मिळते, कारण तोच सर्व देवतांचे रूप धारण करीत असल्याने त्यांचे सर्व हविर्भाव नारायणासच समर्पित होतात. 980 नंबर. यज्ञ साधन. जो सर्व यज्ञ पूर्ण करतो तो, त्याच्याच कृपेने सर्व प्रामाणिक व अंतःकरणपूर्वक केलेली सत्कर्मे अत्यंत सुयश प्राप्त करतात. 981 नंबर. यज्ञांतकृत. जो यज्ञाचे शेवटी केले जाणारे कर्म म्हणजेच पूर्णाहुती जो पूर्ण करतो तो यज्ञांतकृत. यज्ञाचे शेवटी पूर्णाहुती देताना श्री नारायणासच अनन्यतेने व श्रद्धेने आवाहन केले जाते. या पूर्णाहुतीखेरीज यज्ञाची समाप्ती होत नाही, म्हणून श्रीहरीच पूर्णाहुती रूप होतो. जेव्हा सर्व कर्मे त्याच्या सर्व साधनांसहित पूर्णपणे यज्ञात समर्पित केली जातात, तेव्हाच आत्मस्वरूप नारायणाच्या दिव्य सौंदर्याचा साक्षात्कार घडून येतो. काही टीकाकार
यज्ञांत शब्दाचा पूर्णाहुती असा अर्थ करीत नाहीत, तर अंत म्हणजे शेवटी मिळणारे फल. अर्थातच या संज्ञेचा त्यांनी दिलेला अर्थ होईल हरिसमर्पित अशा निस्वार्थी प्रेमळ सेवायुक्त कर्माचे फल देणारा तो परब्रह्म स्वरूप श्री नारायण. 982 नंबर. यज्ञ गुह्यम. सर्व यज्ञामध्ये ज्या परमसत्याचा साक्षात्कार होतो तो श्री नारायण. देहकुंडामधील ज्ञानाग्नीमध्ये जाणीवेमध्ये सर्व विषय द्रव्यांचे हवन केल्यानंतर ज्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होते तेच हे परमगुह्य होय. हा व्यष्टीमध्ये होणारा यज्ञ गीतेमध्ये ज्ञानयज्ञ म्हणून संबोधिला आहे. वेदांमध्ये यालाच ब्रह्मयज्ञ म्हटले जाते. 983 नंबर. अन्नम. जो स्वतः अन्न स्वरूप झाला आहे तो श्रीनारायण. इंद्रियांचे विषय हा इंद्रियांचा आहार आहे. म्हणजे अन्न ही संज्ञा क्रियापद स्वरूप समजल्यास प्रलयाचे वेळी सर्व विश्वाला जो खाऊन टाकतो तो नारायण. आपण झोपलो असता जसे आपले विश्व आपल्यामध्ये लीन होते त्याप्रमाणे प्रलयाचे वेळी सर्व विश्व त्याचे मध्ये विलीन होते. ज्याचे मध्ये सर्व नामरूपात्मक विश्व बीज रूपाने स्थित होते तो परमात्मा नारायण अन्न स्वरूप आहे. 984 नंबर. अन्नाद. जो अन्न खातो तो केवळ बाह्य विश्वच नारायण स्वरूप नाही तर त्याचा आनंद घेणारा उपभोक्ता अहम हाही नारायण स्वरूपच आहे. आपल्यामधील अनुभव घेणारा इंद्रियांचे माध्यमातून कार्य करणारा जीवात्मा हा सुद्धा आत्मस्वरूप आहे. म्हणून आत्मा हाच एकाच वेळी अन्नही भोग्य आहे व अन्नाद म्हणजे भोक्ता ही आहे. आपले जागृतावस्थेतील मनच स्वप्नावस्थेचा अनुभव घेणारा भोक्ता आणि भोग्य होते तसाच तो अन्नाद आहे. थोडक्यात यज्ञाचे धारण रक्षण करणारा, जगाच्या आरंभी यज्ञ करणारा, यज्ञाची पूर्तता करणारा, यज्ञाचा भोग घेणारा, यज्ञ ज्याच्या प्राप्तीचे साधन आहे असा यज्ञाचे फल देणारा, ब्रह्मरूप अन्न स्वरूप अन्नाचा भोक्ता असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 119. आत्मयोनि स्वयं जातो वैखानः सामगायनः देवकी नंदन स्रष्टा क्षितिश पापनाशनः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 985 नंबर. आत्मयोनी. जो स्वतःचे उपादान कारण आहे, जो स्वयंभू मूलभूत कारण आहे असा श्री नारायण. 986 नंबर. स्वयंजात. जो विश्वाचा स्वामी असल्यामुळे त्याला व्यक्त होण्याकरता दुसरे कुठलेही निमित्त कारण आवश्यक नसते असा. या विविधतेच्या जगात प्रत्येक कार्याकरता 3 कारणांची आवश्यकता असते. घट निर्मितीमध्ये उपादान कारण माती, निमित्त कारण आहे चक्र व कर्ता आहे कुंभार. श्री नारायणाच्या या निर्मिती विश्वामध्ये या 3ही कारण स्वरूपात तोच व्यक्त झालेला असतो. जसे मनुष्यास पडणारे स्वप्न विषय, त्यातील विषय व पाहणारा सर्व तोच असतो. 987 नंबर. वैखान. जो पृथ्वीचे खनन करतो, आध्यात्मिक मूल्ये नष्ट करणाऱ्या असुरी प्रवृत्तीच्या भयानक हिरण्याक्ष राक्षसाला मारण्याकरता पृथ्वीची दृढ घनता आपल्या दातांनी खणून भगवंत पाताळात पोहोचले व त्याचे सूक्ष्म रूप ओळखून त्यांनी त्या राक्षसास नष्ट केले. त्याचप्रमाणे आत्मप्रकाश आपल्या आतपर्यंत म्हणजे अंतःकरणात पोहोचला तरच अहंकार नष्ट होईल व शरीर मन
बुद्धीच्या दुष्ट आसक्तीतून आपली सुटका होईल. 988 नंबर, सामगायन. जो स्वतः सामगायन करतो तो. 989 नंबर, देवकी नंदन. कृष्ण अवतारामध्ये जो देवकीचे पोटी जन्मला तो. जन्मापासून देवकी त्याला केवळ दुरूनच पाहू शकली. तो गोकुळात असल्याने त्याच्या बाललीला क्रीडा लांबूनच अनुभवू शकली व त्यात तिने आनंद मानला, म्हणूनच तो देवकी नंदन. 990 नंबर, स्रष्टा. जो सृष्टी उत्पत्ती करतो तो. प्रत्यक्ष ब्रह्मदेवही आपले कार्य करण्याकरता लागणारी शक्ती व कौशल्य त्या परमात्मा नारायणापासूनच प्राप्त करतो. 991 नंबर, क्षितिश. क्षिती म्हणजे पृथ्वी. तिचा स्वामी श्री नारायण हा भूमातेचा पती असल्याने तिचा रक्षण करता, पालन करता व पोषण करता आहे. येथे क्षिती म्हणजे जड प्रकृती किंवा माया असाही अर्थ होतो व तो नारायण लक्ष्मीपती होय. 992 नंबर, पापनाशन. ज्याचे ध्यान केले असता सर्व वासना पाप नष्ट होते असा. जेव्हा भक्त त्याच्या प्रेमामध्ये समर्पित होऊन आपली सर्व कर्तव्य कर्म करतो तेव्हा त्याच्या सर्व वासना नष्ट होऊन जातात व नवीन निर्माणच होत नाहीत. वेदांमध्ये प्रतिपादन केलेल्या कर्मयोगाचे हेच मूलतत्व आहे. आत्मस्वरूप नारायणाचे ध्यान केले असता सर्व पापे नाहीशी होतात व कायमची दूर केली जातात. थोडक्यात स्वतःचे उत्पादन करणारा, स्वतःचे निमित्त कारण, भूमीला विशेष रूपाने खोदून काढणारा, सामगान करणारा, देवकीचा पुत्र, सर्व लोक रचणारा, पृथ्वीपती, पापांचा नाश करणारा असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 120. शंख बृन्नंदकी चक्री शारंग धन्वा गदाधरः रथांग पाणिरक्षोभ्यः सर्व प्रहरणायुधः. सर्व प्रहरणायुध ओम नम इति. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 993 नंबर, शंखभृद. पांचजन्य नावाचा दिव्य शंख धारण करणारा. पांचजन्य शब्दाचा अर्थ होतो जो पाचापासून निर्माण झाला आहे, म्हणजे 5 ज्ञानेंद्रिये. तेच मन या अर्थी घ्यावयाचे व मन हे अहंकाराचे अधिष्ठान आहे. आपल्या शास्त्राचे मतानुसार आपल्यामधील अहंकार तत्व आपल्यातील आत्मस्वरूप नारायणाचे हातातील शंख आहे. 994 नंबर, नंदकी. भगवंताचे हातातील तलवारीचे नाव आहे नंदक. म्हणून या संज्ञेचा अर्थ होतो जो नंदक तलवार धारण करतो व ती चालवितो तो नंदकी. तसेच नंदक म्हणजे आनंद निर्माण करणारा. शास्त्रानुसार भगवंताच्या पवित्र हातातील दिव्य हे शस्त्र म्हणजेच विद्या होय, ज्याच्यामुळे भक्त आपल्या अंतःकरणातील आत्मस्वरूपाचे अज्ञान नष्ट करतो. 995 नंबर, चक्री. जो सुदर्शन नावाचे चक्र धारण करतो तो. सुदर्शन म्हणजे जो दिव्य दृष्टी देतो तो. शास्त्राचे मतानुसार हे चक्र मनुष्याच्या मनाचे प्रतीक आहे. 996 नंबर, शारंग धन्वा. जो आपल्या शारंग नावाच्या अमोघ धनुष्याचे अचूक लक्ष्यभेद करतो तो. आपल्या शास्त्रानुसार श्री नारायणाचे हे धनुष्य अहंकाराचे प्रतीक मानले आहे व अहंकार तत्व हे सर्व ज्ञानेंद्रियांचे शिखर आहे. या शेवटच्या श्लोकामध्ये श्री नारायणाच्या हातातील सर्व आशीर्वादात्मक साधनांचे
भक्ती व आदराने स्मरण केले आहे. 997 नंबर गदाधर. ज्याने हातामध्ये कौमोदकी नावाची प्रसिद्ध गदा धारण केलेली आहे तो गदाधर. ही गदा आनंद व सौंदर्य पसरविते. गदा मनुष्यातील बुद्धितत्वाचे प्रतीक आहे. 998 नंबर रथांग पाणी. परंपरागत अर्थ आहे ज्याने रथाचे चाक हातामध्ये शस्त्राप्रमाणे धारण केले आहे तो. म्हणजेच या श्लोकामध्ये वर्णन केलेले चक्र व तो चक्री होय. परंतु इतर काही जण या संज्ञेचे दुसरेही विवेचन करतात. परंतु भक्ती काव्यामध्ये पुनरुक्ती हा काही दोष नाही व ते अगदी नैसर्गिक आहे. 999 नंबर अक्षोभ्य. निंदा व्यंजक शब्दांनी किती निंदा केली, अगर कुणीही कुठलेही अपमानकारक कृत्य कितीही वेळा केले तरी जो क्षुब्ध होत नाही असा. बाह्य जगतातील कुठल्याही घटनेने ज्याची आंतरिक शांती व नीरवता कधीच ढवळली जात नाही तो नित्य शांत अक्षोभ्य होय. या संज्ञेने भगवंताची अपार क्षमाशीलताचे मनुष्यावरील अगाध प्रेम, करुणा व दया सुचविली आहे. 1000 नंबरचं नाव आहे सर्व प्रहरणायुध. ज्याला युद्ध करण्याकरता व प्रहार करण्याकरता सर्व आयुधांची शस्त्रांची उपलब्धता आहे असा. कुठलाही शत्रू त्याला आश्चर्यचकित करू शकत नाही, म्हणून तो सर्व विजयी आहे. त्याचे जवळ कुठल्याही बलाढ्य शस्त्राला प्रतिकार करू शकेल असे समर्थ शस्त्र उपलब्ध आहे, म्हणून तोच नेहमी विजयी ठरतो. थोडक्यात भूतादी अहंकार रूप पांचजन्य शंख धारण करणारा, विद्यामय नंदक नावाची तलवार धारण करणारा, मनस्तत्वरूप सुदर्शन चक्र धारण करणारा, बुद्धितत्वात्मक कौमोदकी नावाची गदा धारण करणारा, ज्याच्या हातामध्ये चक्र आहे असा, कोणाकडूनही विचलित न होणारा, प्रहार करण्याची सर्व शस्त्रे ही आयुधे असलेला, असा या श्लोकाचा अर्थ होतो. या ठिकाणी श्री विष्णूंची सहस्रनामे संपन्न होत आहेत. यापुढील जे 22 श्लोक आहेत ते फलश्रुतीचे आहेत. रामकृष्ण हरी.